पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. काय भाषा, काय बोलणं, काय शिकतो आम्ही. संस्कृती म्हणजे पोथीपुराण नाही. संस्कृती म्हणजे फक्त रीतिरिवाज नाहीत. तुमची माझी चालण्या बोलण्याची वागण्याची रीत ही साधी परिभाषा आहे संस्कृतीची. आणि म्हणून काल जे नको होतं ते त्यागलं. सती जाण्याची पद्धत होती, समाजाच्या काय कुणाच्याच हिताची नव्हती, त्याग केला. अनेक अशा रूढी परंपरा होत्या, नव्हत्या समाजाच्या हिताच्या, त्याच्या विरोधात लोकांनी बंड पुकारलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. उगाच वेडं वाकडं बोलू नका, नीट बोला. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. काय ज्ञानोबरायांचं भाषा सौंदर्य आहे. ज्ञानोबरायांची भाषा आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. तुकोबरायांनी सांगून टाकलं, अरे तुम्हाला काय, वेदांचा अर्थ जो कळतो ना तो आम्हाला कळतोय. तुम्ही आतापर्यंत फक्त डोक्यावरती भार वाहत राहिले आणि वेदांचं ज्ञान गाथेच्या रूपानं तुकोबरायांनी समाजासमोर आणून मांडलं. आणि किती सहजतेनं. म्हणजे तुकोबराय तर सांगतात की आम्ही नुसत्या गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही आहोत, आम्ही फक्त हे सांगायला तुमच्या समोर आलेलो नाही आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. साधू संतांनी ऋषी मुनींनी जे सांगितलं ते केवळ सांगण्यापुरतं मर्यादित नाही, ते आमच्या वर्तनात असू शकतं, ते दाखवण्यासाठी आमचा जन्म आहे. काय हे सगळे साधू संतांची मांदियाळी. मला वाटतं ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत जे जे तरुण संत आपण पाहतो, या संतांनी झुकून दिलं समाजात. आणि केवळ ज्ञानाची दारं खुली व्हावीत. आणि ही ज्ञानाची दारं का खुली व्हावीत? ज्ञानोबरायांनी सांगून टाकलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लहो प्राणी जात. आज आपली जी भावना आहे ना, ज्याला जे हवंय ते मिळू दे, ते मिळू दे, याच्यासाठी ज्ञान सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही, हे संतांना समजलं होतं. आणि म्हणून 16व्या वर्षी एक पोरगा धाडस दाखवतो आणि पिढ्यान चालत आलेलं ज्ञान तुमच्या माझ्यासाठी खुलं करून देतो. युवक म्हणून आपण ज्ञानोबांची ही भूमिका जनसामान्यांसमोर मांडायला नको. आणि काय ज्ञानोबरायांची भूमिका? आता इथे अनेक तरुणी उपस्थित आहेत. तुम्ही आत्ता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागला. ज्ञानोबरायांनी कधी शब्द वापरलाय? मैत्र जीवांचे. या पृथ्वीवरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होऊ देत. आता मी आनंददायी शिक्षण वगैरे संकल्पना मांडायला लागलो. ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आता आम्हाला कळायला लागलं की आनंददायी शिक्षण असायला हवं, मार्कांमध्ये ते अडकायला नको वगैरे वगैरे. पण ज्ञानोबरायांनी आनंददायी शिक्षणाची संकल्पना, मुळात आम्ही आनंद स्वरूप आहोत आणि हा सगळा संसार मी आनंदानं भरून टाकेल. काय कमालीचा आत्मविश्वास आहे ज्ञानोबरायांचा. मागच्या काळातील एक युवक म्हणून जर तुम्ही ज्ञानोबांकडे बघत असाल तर मला ज्ञानोबांच्या आत्मविश्वासाची कमाल वाटते. इथं कुणी असं शिक्षक आहे का की त्यांनी सांगावं की उद्यापासून तुमची मुलं आमच्याकडे आणून ठेवा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा? ज्ञानोबांचा आत्मविश्वास तुम्ही बघा, काय म्हणतात ज्ञानोबराय? तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबराय सांगतात, एकदा फक्त माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. काय आत्मविश्वास आहे ज्ञानोबरायांचा. आज आम्ही कम्युनिकेशन स्किल वगैरे गप्पा मारतो, मोठमोठे आम्ही वर्कशॉप घेतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉट ॲनालिसिस वगैरे वगैरे, गोंडस नावं आपण त्याला देऊन टाकली. पण ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं, बाबांनो नीट बोला. आज आम्ही सांगतो की कम्युनिकेशनचे हे एटिकेट्स आहेत, हे मॅनर्स आहेत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. उगाच वेडं वाकडं बोलू नका, नीट बोला. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. काय ज्ञानोबरायांचं भाषा सौंदर्य आहे. ज्ञानोबरायांची भाषा आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतात, आई बाळू म्हणते. आई उकार लावते साहेब. ज्ञानोबराय सुद्धा उकाराची भाषा बोलले. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. काय ज्ञानोबरायांच्या भाषेचा गोडवा आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबराय अवगुणू
अवगुण शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. याच्यापेक्षा काय गोडवा असतो? आपण साहेब गुणी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. आणि हे आज आम्ही शिकलं पाहिजे. आणि मला हे अमिताभ बच्चनकडे बघायला मिळतं. आज तुम्ही म्हणता ना कम्युनिकेशन स्किल वगैरे, बच्चन साहेब त्या कोण बनेगा करोडपतीमध्ये काय आदबीनं बोलतो हा माणूस. साहेब हे बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय, आपण माणसाला जी म्हणा ना. काय अदब आहे, काय रिस्पेक्ट आहे. मला वाटतं हे शिकलं पाहिजे. अवगुण शब्दाला ज्ञानोबा अवगुणू म्हणतात. ज्ञानोबरायांनी जे सांगितलं ना भाषेच्या संदर्भानं, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. काय भाषा, काय बोलणं, काय शिकतो आम्ही. आणि म्हणून काल आज आणि उद्या याचं तारतम्य लावत असताना कालच्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत ते आम्ही आज स्वीकारायला नकोत. आज आमच्यामध्ये जे हिताचं नाही ते आम्ही त्यागायला नको. पुढे घेऊन जात असताना संस्कृती म्हणजे नेमकं असतं तरी काय हो? संस्कृती म्हणजे पोथीपुराण नाही. संस्कृती म्हणजे फक्त रीतिरिवाज नाहीत. तुमची माझी चालण्या बोलण्याची वागण्याची रीत ही साधी परिभाषा आहे संस्कृतीची. आणि म्हणून काल जे नको होतं ते त्यागलं. सती जाण्याची पद्धत होती, समाजाच्या काय कुणाच्याच हिताची नव्हती, त्याग केला. अनेक अशा रूढी परंपरा होत्या नव्हत्या समाजाच्या हिताच्या, त्याच्या विरोधात लोकांनी बंड पुकारलं. अहो सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, महात्मा फुलेंनी दारं उघडली आणि स्वतःचा वाडा खुला करून दिला. मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता, त्या समाज व्यवस्थेत जन्माला आलेल्या साधू संतांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला. काय म्हणाले चोखोबा महाराज? चोखोबा महाराज म्हणतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू. काय काय भाषा आहे. आणि याच चोखोबा महाराजांची पत्नी सोयरा म्हणते मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. साधू संतांना तुम्ही फक्त धार्मिक चौकटीत बांधून टाळू नका. त्या समाजातल्या रूढी परंपरांच्या विरोधात आवाज उठवला साधू संतांनी. काय काय वय होतं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर ठेवला. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला. मगाशी जे मी शब्द प्रयोग केला, कित्येकांना स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यच कळत नव्हतं, कित्येकांना जाणीवही नव्हती आपण पारतंत्र्यात आहोत. त्यावेळेस एका युवकाला जाणीव होते आपण पारतंत्र्यात आहोत आणि हे पारतंत्र्य आपण झुगारून दिलं पाहिजे. आणि ही जाणीव कोण करून देते? त्यांची आई ही जाणीव करून देते. मगाशी बापूसाहेबांशी बोलताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या आणि ते सांगत होते की आमच्या वडिलांना अभिमान होता की छत्रपती शिवाजी महाराज इथले आहेत, आमच्या मराठवाड्यातले आहेत. खरं मला सांगा काय परिस्थिती होती हो? परिस्थिती अशी होती की तलवारी आमच्या, मनगटं आमची, ताकद आमची, आम्ही चालायच्या आमच्याच लोकांच्या विरोधात आणि तत्तावरती झेंडे फडकणार मात्र गनिमांचे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ साहेबांना वाटलं, लखोजी जाधवांची कन्या जिजाऊ साहेबांना वाटलं की राजे किती दिवस ही निशाणा अशी फडकत राहणार. उचला शमशेर, करा बंड, हीच वेळ आहे सगळ्या शाह्यांना उलथून टाकायची. छत्रपती शिवाजी राजांनी मुठा वळल्या आणि पाहता पाहता स्वराज्य निर्माण झालं. काय दुःख, इथं अनेक महिला उपस्थित आहेत. लखोजी जाधव आणि त्यांची 3 मुलं सुलतानाला भेटायला म्हणून वर दरबारात गेले. मुजरे जडले. सुलतानानं मुजरा स्वीकारला नाही. दरबार सोडून आत निघून गेला. ठरल्याप्रमाणे लपलेले मारेकरी बाहेर आले. सपासप वार झाले आणि लखोजी जाधव आणि त्यांची 3 मुलं अशी रक्ताच्या थरोड्यात कोसळली. ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावरती गेली असेल, एक स्त्री म्हणून जिजाऊंची अवस्था काय असेल? आपली आई आणि आपल्या 3 तरुण भावजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. एखादी आई म्हटली असती शुभा आता या लोकांच्या नादी लागू नका, यांच्याबरोबर जुळतं मिळतं करून घ्या, सुपा परगाना अजून थोडीशी जहागिरी वाढवून घेऊ आणि शांततेत पुढचं आयुष्य जगू. खेळोजी राजांची पत्नी गनिमानं उचलून नेली. सरदारांच्या घरात जन्माला आलेल्या स्त्रियांची ही अवस्था जर असेल, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींची, लेकीबाळींची काय अवस्था? आणि त्यावेळेस जिजामाता स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघतात, आपल्या लेकराला मोठं स्वप्न दाखवतात आणि सांगतात राजे हीच वेळ आहे या सगळ्या शाह्यांना उलथून टाकायची.
एक आई आपल्या मुलाला स्वप्न दाखवते, लिंबू टिंबू पोरं गोळा करतात, त्यांच्या हातात समशेरी देतात आणि पाहता पाहता स्वराज्य उभं राहतं. काय एक से बडकर एक तरुण जन्माला आले. कोंडाणा घ्यायला सांगितला, तानाजीला कळलं. तानाजी म्हटले लग्न बाजूला, राज मी जातो लढायला. काय काय भावनेनं पेटून गेलेले युवक होते की राजा तुम्ही नाही जायचं, आम्ही असताना तुम्ही लढायला जाणार. पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि स्वतः तानाजी लढायला गेले. आज जर परिस्थिती असती तर सांगितलं असतं ते लढाई बिडाय आपलं रोजच आहे, ते सगळं बाजूला ठेवा, पोराचं लग्न आहे, एक तर मला 15 दिवस रजा पाहिजे. आणि नुसती रजा नाही, राजे तुमचं नाव प्रेषक म्हणून टाकलंय, तुम्ही लग्नाला वेळेवर या. भारावून गेलेले युवक होते की ज्यांची प्रेरणा आज तुम्ही मी घ्यायला हवी. खरं तर काय बाजीप्रभूला माहित नव्हतं हजारोनं गनिम समोर उभा आहे आणि या घोडखिंडीमध्ये आपल्याला शेवटचा श्वास घ्यावाच लागणार आहे. पण नाही, आमच्यासारखे हजारो मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा निघा तुम्ही. जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत गनिमाला इंचभर सुद्धा पुढे ढकलू देणार नाही. काय लढली हो ही माणसं. राजे गडावर पोहोचले, तोफांचा आवाज झाला आणि मग बाजीप्रभूनं प्राण ठेवले. न्हावी समाजात जन्माला आलेला एक पोरगा शिवा काशीत, राजा तुम्ही निघा, मी दिसतो तुमच्यासारखा, मी जातो शिवाजी बनून. शिवाजी बनून गेला. माहित नव्हतं शिवा काशीतला की आपण ओळखले जाऊ, पकडले जाऊ. आणि पकडल्यावर काय, पकडल्यावर थेट मृत्यूच आहे का. शिवा काशीत म्हणतात राजांना, राजा ते पकडले गेल्यावर बघा चांगला वकील द्या, सुप्रीम कोर्टात जा, पण सोडवा, काही करा, मी चाललोय आत्ता, मागं घरच्यांचं बघा. काहीच नाही हो. पकडला गेला, सपासप वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि मरताना शिवा काशीत म्हटला, अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. काय डिवोशन आहे. रायगड बांधून पूर्ण झाला आणि हिरोजी इंदलकर गेले एक दगड घेऊन. राजा दगडावर नाव लिहिलंय, हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजांनी विचारलं काय लिहिलंय. लिहिलं होतं सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. राजे म्हणतात, हिरोजी दुर्ग तुम्हीच बांधला, मग खालच्या पायरीला का, वर लावा की कमानीवर. वर कमानीवर नाही राजा, शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी द्या, कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नको. काय डिवोशन आहे. स्वराज्य ही एक संस्था आहे आणि ही संस्था उभी राहावी याच्यासाठी काय डिवोशननं काम करणारी माणसं होती. मला वाटतं आज देश म्हणून आम्ही आमच्या आता ढाल तलवारी घेऊन लढायचे दिवस नाही आहेत, आता सगळ्यांनी सीमेवर जाऊन लढायचे दिवस नाही आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. या बदलत्या परिस्थितीनुसार आमचं ज्ञान समाजाभिमुख आहे का, आमच्या ज्ञानाचा समाजाला थोडाफार तर उपयोग आहे का, या दृष्टीने आम्ही विचार करणार आहोत की नाही. आपल्याला डॉक्टर व्हायचं कळतंय हो, डॉक्टर झाल्यावर कन्नडमध्ये किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, कसं हॉस्पिटल टाकायचं, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायचं, हे कळतंय की. पण याच्या पलीकडे जाऊन मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरशी बोलेल. इंजिनियर झाल्यावर मला कळतंय किती FSI, किती TDR. पण कधीतरी ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना मी रस्त्यावर थांबलं पाहिजे, तिथल्या ज्युनियर इंजिनियरला विचारलं पाहिजे, जरा इस्टिमेट बघू, मला पण थोडंफार कळतं. हे जे सामाजिक भान आहे, हे सामाजिक भान कधी आमच्यात येणार आहे. हे सामाजिक भान आमच्यामध्ये आलं पाहिजे आणि हे सामाजिक भान येणाऱ्या पिढीमध्ये यावं यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. आणि यात सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जर कोणाची असेल तर शिक्षण आणि कुटुंब या दोन व्यवस्थांची ही जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावरती आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये आम्ही इतके कमालीचे बिझी आहोत की आम्हाला आमच्या मुलांना द्यायला वेळ नाही, मार्कांच्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये आम्ही तर त्यांच्या मागे लागलोय, काही कर, ही एक्झाम क्रॅक करायची आहे, एवढी एवढी नोकरी लागली पाहिजे आणि तरच तुझं लग्न होते. आणि मग शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचं, त्याचं जगणं समृद्ध करणारं, त्याचं जगणं सुंदर करणारं एक साधन आहे. पण ते केवळ आम्ही नोकरीशी नेऊन जोडलं. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आम्ही फक्त प्रॉपर्टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आमची प्रगती मोजायला लागलो. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, कुणी कुणाशी ऐकायला तयार नाही, एकमेकांमधला संवाद हरपत गेला. लोक कमालीची बिझी आहेत, इतके बिझी आहेत. परवा तर मला एक जण म्हटला, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे,
हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही साहेब. आठवतंय का कुणी कुणाच्या घरी मुक्कामी गेलेलं? पूर्वी लोक एकमेकाच्या घरी मुक्कामी जायची. आता कुणीही कुणाकडे मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला इष्टीला वाटेला लावायला जायचं. आत्या इष्टीत बसली आणि आत्यानं नुसता येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती साहेब. आता मी बघतो लोक अंत्ययात्रेला जातात, अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडं लोक मोबाईलमध्ये खेळत असते. कधी उरकतोय कुणाच ठाऊक म्हणते. आम्ही कमालीची बिझी आहोत. त्यामुळे विस्कळीत कुटुंब पद्धती आणि फक्त गुणपत्रिकेची सूज म्हणून शिक्षणाकडे बघणारी शिक्षण व्यवस्था, ही 2 मोठी आव्हानं आजच्या तरुणांच्या समोर आहेत. आणि म्हणून या आव्हानांना जर पेलवायचं असेल तर एकत्रित सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. इथं बसले जे तरुण तरुणी आहेत, शिक्षणाकडं केवळ नोकरी म्हणून बघू नका, केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शिक्षणाकडे बघू नका. याचा अर्थ उदरनिर्वाहाकडे बघायचं नाही या मताचा मी नाही, पण शिक्षणाचा केवळ उद्देश उदरनिर्वाह आहे असं समजू नका. झुकून द्या स्वतःला याच्या अर्ध्या वर्षामध्ये. जेवढा अभ्यासता येईल तेवढा अभ्यासा. डोळे विस्पारून जगाकडे बघा. तुमच्या वयातली जगभरातली मुलं काय वाचतायत, काय अभ्यासतायत ते बघा. तुमच्यासाठी इतकं सुसज्ज असं ग्रंथालय, एका क्लिकवरती जगातली सगळी माहिती तुमच्या समोर उपलब्ध आहे. फायदा या सगळ्या सुखसुविधांचा.